राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत आज निवडणूक आयोगामध्ये जवळपास 1 तासापेक्षा अधिक वेळ युक्तिवाद चाललेला आहे। आपल्याला माहिती आहे मागच्या 2 सुनावण्या ज्या आहेत त्या मागच्या महिन्यामध्ये झालेल्या होत्या आणि त्यानंतर आजची सुनावणी आहे ती तब्बल 1 महिन्यानंतर निवडणूक आयोगामध्ये पार पडलेली आहे। मागच्या दोन्ही सुनावणीच्या वेळी आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवाद केला गेला होता आणि त्या युक्तिवादामध्ये प्रामुख्याने हेच मुद्दे उपस्थित केले गेले होते की शरद पवार यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे ती कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे असा मुख्य युक्तिवादाचा मुद्दा जो आहे तो दोन्ही सुनावणीच्या वेळी आपल्याला बघायला मिळाला होता। त्याच मुद्द्याला धरून आजची म्हणजे शरद पवार यांच्या गटाचा युक्तिवाद होईल असं वाटत होतं, मात्र शरद पवार यांच्या गटाकडून आज प्रामुख्याने वेगळाच युक्तिवाद केला गेला। शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पूर्ण वेळ युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादामध्ये त्यांच्याकडनं प्रामुख्याने प्रतिज्ञापत्र जे आहे त्यावरती मुद्दा उपस्थित केला गेला। अजित पवार यांच्या गटाकडनं दाखल केले गेलेले प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीची बोगस आहेत हाच प्रमुख मुद्दा जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं व्यक्त केला गेला। हे सांगत असताना अभिषेक मनु सिंघवी यांनी जवळपास 24 कॅटेगरी जे आहेत ते वेगवेगळ्या केल्या गेलेल्या होत्या आणि त्या 24 कॅटेगरीनुसार अजित पवार यांच्या गटाकडनं कशी बोगस प्रतिज्ञापत्र सादर केली गेली याचा पाडा जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी यांनी आजच्या सुनावणी दरम्यान वाचून दाखवल्याचं आपल्याला बघायला मिळालं। प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादामध्ये असा मुद्दा उपस्थित केला होता की झोमॅटो बॉयचे प्रतिज्ञापत्र देखील अजित पवार यांच्या गटाकडनं दाखल केलं गेलं आहे। सेल्समॅन असेल किंवा हाऊसवाईफ असेल या सगळ्यांची प्रतिज्ञापत्र जे आहेत ते अजित पवार यांच्या गटाकडनं दाखल केली गेलेली आहेत। सोबतच त्यांनी हा एक प्रामुख्याने मुद्दा मांडला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी प्रतिज्ञापत्र सादर केली गेली होती त्या प्रतिज्ञापत्रामध्ये 10 वर्ष वयाचे असतील, 12 वर्ष वयाचे असतील किंवा 14 वर्ष वयाचे असतील या वयाच्या मुलांची प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केली गेली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे 10 आणि 12, 14 वर्षाचे आहेत का काय असा सवाल देखील अभिषेक मनु सिंघवी यांनी या सुनावणी दरम्यान उपस्थित केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। इतर देखील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्या अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केले। जवळपास त्यांनी प्रामुख्यानं या हजारो प्रतिज्ञापत्र जे आहेत ती बोगस असल्याचं म्हटलं। त्यात प्रामुख्यानं आज युक्तिवादादरम्यान त्यांनी 32 प्रतिज्ञापत्र जी आहेत ती निवडणूक आयोगासमोर दाखल केली आणि ती प्रतिज्ञापत्र दाखल करत असताना त्या 32 प्रतिज्ञापत्राची कॅटेगराईज करत त्यांनी 24 कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या ही प्रतिज्ञापत्र कशी खोटी आहेत हाच प्रामुख्यानं मुद्दा जो आहे तो उपस्थित केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर अभिषेक मनु सिंघवी यांनी हा देखील मुद्दा उपस्थित केला गेला की चुकीची प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत त्यामुळे यांच्यावरती कायदेशीर कारवाई का करू नये असा देखील सवाल त्यांनी निवडणूक आयोगापुढे मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आपल्याला वाटलं अजित पवार यांच्या गटाकडनं वारंवार हेच सांगितलं जात होतं की लवकरात लवकर युक्तिवाद पूर्ण करावा आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर मागच्या दोन्ही युक्तिवादानंतर त्यांनी लगेचच तारीख मागितली होती, पण त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडनं वेळ मागितला होता आणि त्यांनी असंच म्हटलं होतं की आम्हाला काही प्रतिज्ञापत्र जी आहेत ती सादर करायची आहेत। प्रामुख्याने 1 महिन्याचा जो वेळ मागचा होता त्या महिन्याभराच्या वेळामध्ये ही सगळी प्रतिज्ञापत्र असतील किंवा ते सगळी कागदपत्र आहेत ती शरद पवार यांच्या गटाकडनं 30 तारखेला येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दाखल केली होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं आजची सुनावणी जी आहे ती झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। प्रामुख्यानं आजच्या सुनावणीतील हाच 1 तासाच्या सुनावणीचा मुद्दा महत्त्वाचा जर बघायला गेलं तर आजची सगळी सुनावणी जी आहे ती प्रामुख्यानं प्रतिज्ञापत्राच्या भोवती फिरल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि अजित पवार यांच्या गटाकडनं जी दाखल केलेली प्रतिज्ञापत्र बोगस आहेत असं म्हटलं गेलं त्या प्रतिज्ञापत्रावरती अजित पवार गटाच्या वकिलांकडनं जर आपण बघायला गेलं तर निरुत्तर झालेत अजित पवार यांच्या गटाचे वकील जे आहेत ते झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। अजित पवार यांच्या गटाकडनं मुकुल रोहतगी यांनी एक प्रश्न उपस्थित केला गेला की या सगळ्या हे सगळे प्रतिज्ञापत्र आता तुम्ही उपस्थित करता त्यावेळेस अभिषेक मनु सिंघवी असं म्हणाले की आम्ही जे मुद्दे प्रतिज्ञापत्र सादर केले ते सगळी उत्तर तुमच्याकडे दिलेली आहेत, तुम्ही पाहिलं नाही यात आमची चूक आहे का अशा पद्धतीचा एक प्रश्न देखील या ठिकाणी सुनावणी दरम्यान अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। पुढची सुनावणी जी आहे ती 20 तारखेला होणार आहे। 20 नोव्हेंबरपासून डे टू डे ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे आता बघावं लागणार आहे 20 तारखेच्या सुनावणीपासून नेमकं पुढचा युक्तिवाद कसा होतो आणि कशा पद्धतीनं या प्रतिज्ञापत्रावरती म्हणजे जे प्रतिज्ञापत्र बोगस दाखल केलेत असा शरद पवार यांच्या गटाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची जी मागणी शरद पवार यांच्या गटाने केली आहे त्यावरती नेमकं निवडणूक आयोग काय कारवाई करतं का हे आपल्याला येत्या काळात बघावं लागणार आहे। 20 नोव्हेंबरपासून आता डे टू डे ही पुढची सुनावणी अशाच पद्धतीने निवडणूक आयोगामध्ये सुरू राहणार आहे। कदाचित याच महिन्यामध्ये दोन्ही गटांचे युक्तिवाद जे आहेत ते पूर्ण होतील आणि निवडणूक आयोग जो आहे तो निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला बघावं लागतील 20 तारखेच्या सुनावणी दरम्यान नेमकं कशा पद्धतीचे युक्तिवाद होतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।